सर, परभणीमध्ये ज्या पद्धतीनं हिंसाचार आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जसे तरुणांची असेल किंवा भीम अनुयायांची आंबेडकरी समुदायाची जी गळचेपी होते, काय सांगाल? एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काय आपली भूमिका असणार आहे भविष्यात आंदोलनाची? अत्यंत दुर्दैवी पद्धतीने आज एक सूर्यवंशी नावाचा तरुण जो सोमनाथ सूर्यवंशी जो LLB करत होता त्याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे. देशाचं संविधानाची मोडतोड होते. खरं म्हणजे ज्या माणसाने केली त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. पण दुर्दैवानं आज या इथं ज्यांनी संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांना पोलिसांच्या अन्याय अत्याचारावर बळी पडावं लागतं. हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे देशाचं. आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही उद्या सर्व संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की या देशामध्ये 90% माणूस हा संविधानप्रेमी आहे आणि तो संविधानावर विश्वास ठेवतो. आपल्याला मिळालं स्वातंत्र्य, आज जे काय समता न्याय बंधुत्वावर असणारं हे आपलं संविधान आहे, त्या संविधानाचा अत्यंत आदर करतो. आणि त्यामुळे उद्या हा जो आमचा भीमसैनिक दुर्दैवी मृत्यू त्याचा कस्टडीमध्ये झाला आहे, त्याला लाखो महाराष्ट्रातील जनता उद्या कडकडीत बंद करून पाठिंबा देईल. माझं सरकारला आव्हान आहे की याच्यामध्ये बऱ्याच परभणीमधल्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या गाड्यांचं, त्यांच्या घरांचं नुकसानसुद्धा प्रचंड पोलिसांतर्फे झालेलं आहे. तेव्हा पहिल्यांदा या सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोब सुटका करा. त्यांच्यावरच्या असणाऱ्या ज्या केसेस टाकल्यात त्या काढून टाकण्यात याव्या. त्याच पद्धतीने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्याला मारझोड केली ज्याच्यामुळे त्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना 25 लाखाचा मुआवजा देऊन तिथे एखादी नोकरी त्यांच्या कुटुंबामधल्या मुलाला द्यावी. कारण अत्यंत होतकरू आणि तरुण मुलगा एखाद्या कुटुंबाचं जाणं हे अत्यंत दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि यासाठी सरकार जबाबदार आहे की सरकारने ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जे घटना वाचू पाहतात त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं हे दुर्दैवी आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं ताबडतोबीने सरकारने याच्यावर ॲक्शन घ्यावी. नपेक्षा अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, या सरकारने ध्यानात घ्यावं. सर, भीमा कोरेगावच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीच्या दंगली उसळतात का? या दंगली घडवल्या जातात का? कसं बघता आपण ह्याच्याकडे? नाही, माझं असं म्हणणं आहे की BJPचं सरकार आल्यानंतर काही लोकांना, जातीवादी मनुवादी लोकांचे